देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये स्पष्टपणे सांगितले की कोणालाही गय करणार नाही, त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचेही लागेबांधे असू द्या त्या ठिकाणी कोणालाही माफ केलं जाणार नाही, ही स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे कारवाईच्या संदर्भात त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। आता कुटुंबीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी त्या कुटुंबांना न्याय देण्याची भूमिका सीएम साहेबांची त्या ठिकाणी आहे। त्यांनाही त्यांनी आश्वस्त केलंय की कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि याच्याशी कुणाचेही संबंध असू त्यांना माफ केलं जाणार नाही हे सांगितलंय। आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत काय करायचं हा सर्वस्वी विषय त्यांच्या पक्षाचा आहे। अजितदादा पवार त्यांचे नेते आहेत, त्यांचा आहे। आता धनंजय मुंडे त्यांच्या नेत्यांकडे जात असतील तर त्याचं कारण मला कल्पना नाही। जर त्यांना कदाचित असं वाटत असेल की टांगती तलवार मंत्रिपदाची आहे का, तर कदाचित आपल्या वरिष्ठांना या प्रकरणाचा खुलासा ते देऊ शकतात। परंतु आजच्या तारखेला तरी त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कुठला पुरावा नाही, त्यांच्यावर आरोप आहेत। ही वस्तुस्थिती सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे ते कशासाठी भेटतायत, काय लॉबिंग करतायत हे तेच किंवा ज्यांना भेटतायत तेच सांगू शकतात। सर, एक शेवटचा प्रश्न आहे की याआधी विरोध असताना आरोप नंतर अनेक राजीनामे घेतले गेले आहेत। नाही, खरं आहे। आता हा शेवटी प्रश्न त्या पक्षाचा असतो, त्या व्यक्तीचा असतो। जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे राजीनामे आहेत तेव्हा पक्षाने आदेश दिलाय किंवा त्या व्यक्तीने स्वतःहून घेतलाय। ज्या वेळेला आर पाटलांचा राजीनामा होता त्यावेळेला त्यांनी दिला, पक्षाने सांगितला। त्यानंतर भुजबळांचे राजीनामे झाले, अजित पवार साहेबांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यामुळे हा विषय पक्ष नेतृत्वाचा आदेश आणि स्वतः ज्यांच्यावर आरोप केलेत ते घेत असलेली भूमिका, या दोन गोष्टींवरच आतापर्यंतचे राजीनामे झालेले आहेत। त्यामुळे एक तर पक्ष सांगतो किंवा स्वतःहून ज्यांच्यावर आरोप होत आहेत तो ठरवतो, असं आतापर्यंत आपल्याला बघायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।